हे गाइज, माय नेम इज ज्योती अँड वेलकम बॅक टू माय चॅनल फूड बुक्स अँड म्युझिक. आज आपण बघणार आहे महाराष्ट्राची ऑथेंटिक अशी कोथिंबीर वडी. त्यासाठी एक 8 ते 10 मिरच्या आहेत आणि एक 10 ते 12 पाकळ्या लसूण आणि हे कोथिंबीरीची देठं आहेत, ती मी बारीक चिरून घेतलेली आहेत. आता ह्या सगळ्याचे आपण वाटण बनवून घेऊया. हे बघा, अशा पद्धतीनं बारीक असं वाटण बनवून घेतलं. हे एका वाटीमध्ये काढून घेऊया. आता स्वच्छ धुवून चिरून घेतलेली कोथिंबीर आहे, त्यामध्ये 1 वाटी बेसन पीठ घाला. तुम्ही जितकी कोथिंबीर घेताय त्या हिशोबाने बेसन पीठ घ्या. इथं 5 ते 6 चमचे तांदूळाचं पीठ आणि आता आपण जे मिरची आणि लसणाचं वाटण बनवलेलं ते, आणि आता त्यामध्ये थोडंसं हिंग टाकून घेऊया. आता त्यामध्ये हळद टाकूया आणि धनेपूड आणि थोडेसे जिरे. आता यामध्ये ओवा असा हातावरती, तळ हातावरती घ्यायचा आहे आणि थोडासा असा क्रश करून टाकायचा आहे, म्हणजे ह्याच्यात ना चव चांगली लागते वडीला. थोडेसे काळी मिरी पावडर आहे ही, आणि थोडेसे पांढरे तीळ घालूया यामध्ये. आणि आता चिंचेचा कोळ. इथे चिंचेचा कोळ नसेल घालायचा तर अर्धा लिंबू पिळला तरी चालेल, आणि थोडासा चाट मसाला टाकून घ्या. आता इथं या सगळ्या सामानांमध्ये तुमच्याकडे काही नसेल अवेलेबल तर तुम्ही नका घालू, जे आहे त्यामध्ये करा. आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे. आणि आता हे असं सगळं मिक्स करून घ्यायचं एकत्र. हे बघा, अशा पद्धतीनं. आणि त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून असं घट्टसर मळायचं. याला अगदी पातळ बनवायचं नाही. आपण चपातीसाठी जशी कणिक बनवतो ना तसं बनवून घ्यायचं इथे. हे बघा, अशा पद्धतीनं. आणि आता स्टीमर घ्या. तुमच्याकडे मोदक पात्र असेल तरी चालेल. आणि कुकरमधल्या कोथिंबीर वडीची पण मी रेसिपी टाकलेली आहे. तुम्हाला कुकरमधली बनवायची असेल तर ती रेसिपी तुम्ही बघू शकता. आता या वरच्या स्टीमरला ना मी स्टीमरच्या वरच्या भांड्याला मी इथं तेल लावून घेतलं आहे आणि थोडंसं पाणी घेतलं आहे खाली. आणि हे बघा, इथं जे आता कोथिंबीरीचं हे आपण मिश्रण करून ठेवलं होतं त्यासाठी आता हातावर थोडंसं तेल घेऊया आणि अशा ह्या पिठाच्या अशा गुबगुबीत अशा वळी मळून घेऊया याची. हे बघा, अशा पद्धतीनं अशा मी सगळ्या हे करून घेतल्यात. तुमच्याकडे स्टीमर नसेल तर मोदक पात्र असेल तर त्यामध्ये करा. तुम्ही जे स्टीम करायला वापरता त्यामध्ये केलं तरी चालेल. नसेल तर माझी आधीची रेसिपी आहे ती तुम्ही बघू शकता. हे बघा, अशा पद्धतीनं मी. आणि तुमच्याकडे ह्या पिठामध्ये घालायला काही नसेल, बाबा मिरपूड नाही आहे, चाट मसाला नाही आहे, तर तुम्ही हे सगळं स्किप करू शकता. मेन इन्ग्रेडियंट ते आहे ते वापरा आणि असं बनवा. आता हे 4 वळी मी करून घेतलेल्या आहेत वळ्या. आणि आता ते असं झाकून घेऊया. आता गॅस इथं सगळ्यांचा प्रॉब्लेम आहे, गॅस संपला आहे माझाही, म्हणून मी असं इंडक्शनवरती आता हे बनवते. असं हे इंडक्शनवरती ठेवलं आणि आता हे सेट केलं. इडलीच्या ह्याच्यासाठी जे टेम्परेचर लागतं त्याच्यावर मी हे सेट केलं आहे. आणि यावर आता आपण ही कोथिंबीर वडी स्टीम करून घेऊया. हे बघा, हे इडलीचं हे आहे सेटिंग. आणि हे बघा, आता तुम्हाला जर कोथिंबीर वडी कशी शिजते वगैरे हे समजत नसेल तर त्यासाठी एक छोटीशी टीप आहे. आता स्वच्छ चाकू घ्या आणि त्या ह्याच्यात ना असा आतपर्यंत जाऊ द्यायचा आणि बघायचं. त्याला जर पीठ लागलं आहे असं तर ती वडी शिजलेली नाही आहे, आणि जर पीठ नाही लागलं तर ती व्यवस्थित शिजलेली आहे. तरी पण हे आता शिजलेली आहे, तरीही एक मिनिटभर मी याला असंच ह्याच टेम्परेचरवर ठेवलं. आता हे झालेले आहेत म्हणून मी हे बंद केलं आहे इंडक्शन आणि हे असं काढून घेतलं आहे. वा, आता आपण ह्या वळ्या यातून काढून घेऊया. हे बघा, अशा पद्धतीनं 4 आहेत. मी आत्ता सगळ्या फ्राय करणार नाही आहे, यातल्या मी 2च फ्राय करणार आहे. त्यामुळे ज्या 2 शिल्लक राहतात त्या ह्या जर फ्रीजमध्ये ठेवल्या तरी चालतं. तुमच्याकडे फ्रीज असेल तर फ्रीजमध्ये ठेवा आणि ज्यावेळी लागतात त्यावेळी अशा काढून फ्राय केल्या तरी चालतं. तुम्हाला जसं पाहिजे तसं बनवा. शालो फ्राय आवडत असेल तर शालो फ्राय करा, डीप फ्राय आवडत असेल तर डीप फ्राय करा. आता ना इथं सगळ्यांना हा प्रॉब्लेम येतो, अशी वडी कापताना ना असे तुकडे पडू शकतात. हे बघा, मी दाखवते.
हे बघा इथं असा तुकडा पडला. असा हा कॉमन प्रॉब्लेम आहे. जास्त प्रेशर हे केलं की हे पडता तुकडा पडतो. आता काय करायचं, मग त्या चाकूला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि अगदी स्मूथली जातो मग चाकू. हे बघा दाखवते मी. हे बघा किती छान असा गेला आणि कट झाली. किती छान कट झाली बघा कोथिंबीर वडी. अशा सगळ्या मी कट करून घेतलेल्या आहेत आणि थोड्याशा अजून गरमच आहेत ह्या. त्यामुळे मी थोडंसं तीळ वरती चिटकवते. तुमचं जर थोडी थंड झाली असेल तर तुम्ही नाही तीळ चिटकवलं तरी काही प्रॉब्लेम नाही. मी असं तीळ सगळं चिटकवून घेतले. नाही घातले तीळ तरी चालतील वरून, आपण आतमध्ये पिठात टाकलेलेच आहेत. आता हे शालो फ्राय पण नाही आणि डीप फ्राय पण नाही. मी जरा जास्त तेल घेऊन आता हे तापवून घेतलं आणि अशी वडी त्यामध्ये सोडते. हे बघा किती छान असं. तुम्हाला नुसतं जर भाजून घ्यायची असेल तरी चालतं. ही कशीही स्टीम झाली आहे, ही स्टीम अशीच खाल्ली तरी चालेल. हे बघा किती छान अशी कोथिंबीर वडी. ही दोन्ही बाजूनी अशी शालो फ्राय करून घेऊया. तुम्ही डीप फ्राय करणार असाल तरी चालेल. हे बघा आपल्या कोथिंबीर वड्या बनवून तयार आहेत. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशा सोप्या सोप्या रेसिपींसह. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.